ओम शांती। आज आहे 28/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचे बिघडलेले भाग्य सुधारणारे अर्थात नशीब घडविणारे एक बाबा आहे, जे तुम्हाला ज्ञान देऊन भाग्यवान बनवतात। प्रश्न आहे, तुम्हा मुलांच्या या आध्यात्मिक भट्टीचा कोणता एक नियम आहे? उत्तर आहे, आध्यात्मिक भट्टीमध्ये अर्थात आठवणीच्या यात्रेमध्ये बसणाऱ्यांनी आपले विचार कधीही इकडे तिकडे भटकू द्यायचे नाही। केवळ एका बाबांचीच आठवण करायची आहे। जर बुद्धी इकडे तिकडे भटकत असेल तर डुलक्या काढत राहाल, जांभया येतील, त्यामुळे वातावरण खराब होते, आपलेच नुकसान करतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. सतयुगामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी मातपित्यांचे पूर्णपणे अनुकरण करायचे आहे। त्यांच्यासारखा पुरुषार्थ करायचा आहे। सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे। एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे। 2. आठवणीचा खरा चार्ट अर्थात हिशोब ठेवायचा आहे। स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे। देह किंवा देहधायांची आठवण करायची नाही। आजचे वरदान आहे, आपल्या हायेस्ट पोझिशनमध्ये अर्थात उच्चतम स्थितीमध्ये स्थित राहून प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्म करणारे संपूर्ण निर्विकारी भव। स्पष्टीकरण आहे, संपूर्ण निर्विकारी अर्थात कोणत्याही विकाराकडे विंचक मात्र सुद्धा आकर्षित न होणे, कधीही त्यांच्या वशीभूत न होणे। हायेस्ट पोझिशन अर्थात उच्चतम स्थिती असलेले आत्मे कोणताही साधारण संकल्प सुद्धा करू शकत नाही। तर जेव्हा कोणताही संकल्प अथवा कर्म करता, तेव्हा तपासा की जसे श्रेष्ठ नाव आहे तसे श्रेष्ठ काम आहे। जर नाव श्रेष्ठ आहे आणि काम कनिष्ठ अर्थात हलक्या दर्जाचे असेल तर नाव बदनाम करता। त्यामुळे ध्येयानुसार लक्षण धारण करा, तेव्हाच म्हटले जाईल संपूर्ण निर्विकारी अर्थात उच्चतम पवित्र आत्मा। स्लोगन आहे, कर्म करत असताना कर्णक्रावनहार बाबांची स्मृती राहावी, तेव्हाच स्वपुरुषार्थ आणि योग यांचा बॅलन्स अर्थात संतुलन ठीक राहील। ओम शांती।